हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक स्टार्टरची रेसिपी करणार आहोत, सोया कटलेट। बघा, सोया चंक्स असतात, याचा मी कटलेट बनवलेला आहे। बनवायला अगदी सोपं आहे, पौष्टिक आहे आणि लहान मुलांना तर आवडणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, इथं मी 1 वाटी सोया चंक्स छान व्यवस्थित गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि यामधलं मी पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे। अजिबात पाणी बघा याच्यातून बाहेर पडत नाहीये। परत बघा, 3 चमचे इथं मी बेसन घेतलेलं आहे। आलं लसूण आहे, 10-12 पाकळ्या लसणाच्या आणि इंचभर आलं आहे, बारीक ठेचून घेतलेला आहे। गरम मसाला आहे अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ आहे, लाल तिखट आहे अर्धा चमचा आणि बारीक चिरलेला कांदा। तर बघा, सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे सोया चंक्स आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत। अगदी बारीक असं होत नाही, पण होता होईल तेवढं आपल्याला हे बारीक करायचं आहे। तर बघा, इतपत बारीक हे झालेलं आहे आणि आपल्याला याचा गोळा करून व्यवस्थित तयार व्हायला हवा, इतपत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा, आता हे मिक्सचर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। बाउलमध्ये आपण बारीक केलेले सोया चंक्स काढून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आलं लसूण घालून देऊयात, परत कांदा आणि सगळे मसाले घालून देऊयात। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर हे सुद्धा घालू शकता। गरम मसाला नसेल तर तुम्ही धने जिरे पूड वापरू शकता। आता आपण याच्यामध्ये बेसन घालून देऊयात। बेसन हे बाइंडिंगचं काम करतं। जर गोळा तयार होत नसेल तर तुम्ही जास्त बेसन याच्यामध्ये वापरू शकता। तर बघा, आता मिक्सचर आपलं रेडी झालेलं आहे। आता आपण याचे कटलेट सारखे गोळे करून घेऊयात। तर बघा, तुम्हाला आवडतील त्या शेपचे तुम्ही कटलेट बनवू शकता। इथं मी गोल कटलेट बनवणार आहे। जर व्यवस्थित गोळा तयार होत नसेल तर थोडंसं तुम्ही बेसन ॲड करून बघा, अगदी व्यवस्थित याचे कटलेट तयार होते। तर बघा, मी या साइजचे कटलेट तयार केलेले आहेत। याचप्रमाणे आपण बाकीचेही कटलेट आता तयार करून घेऊयात। एवढ्या साहित्यामध्ये 10 ते 12 कटलेट्स तयार होतात, तुम्ही बघू शकता। आणि बघा, अगदी झटपट हे कटलेट तयार होतात आणि पौष्टिक असल्यामुळे लहान मुलांना तुम्ही वरचेवर हे करून घालू शकता। सगळे कटलेट आपले शेप देऊन तयार झालेले आहेत। आता हे कटलेट आपण शालो फ्राय करून घेऊया। तर बघा, एका पॅनमध्ये मी इथं तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे आणि आता गॅस फ्लेम लो करून आपण हे कटलेट तळून घेऊयात। तुम्ही हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता, पण आपल्याला हे कटलेट पौष्टिक करायचे आहेत, त्यामुळं आपण हे शालो फ्राय करून घेणार आहोत। 5 मिनिटं एका बाजूला व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत। आता आपण बाजू पलटून देऊ आणि दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित कटलेट फ्राय करून घेऊयात। बघा, किती सुंदर कलर आलेला आहे। बाजू पलटलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी आपण कटलेट व्यवस्थित फ्राय केलेले आहेत। 5-5 मिनिटाचा वेळ गेलेला आहे। छान कटलेट आपले फ्राय झालेले आहेत। आता आपण हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात। बघितलं फ्रेंड्स, किती झटपट आपले कटलेट तयार झालेले आहेत आणि हे पौष्टिक असतात। मधल्या वेळेत तुम्ही लहान मुलांना देऊ शकता किंवा टिफिनसाठीही तुम्ही हे बनवू शकता। अगदी कुरकुरीत मस्त असे आपले सोया कटलेट तयार झालेले आहेत। फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बऱ्याचशा रेसिपीज मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, प्लीज चेक करा। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।